ते म्हणतात की नुसत्या ठेवी ठेवून काय उपयोग, त्याचा उपयोग लुटायला पाहिजे ना. त्यांना लुटण्यासाठी आज 70,000 कोटीपर्यंत आणल्या. ह्या मला काय वाटतं माहिती आहे का, की थोडंसं वाईट या गोष्टीच वाटतं की मी मुख्यमंत्री असताना मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी एक अर्थनियोजनाचं पुस्तक दिलं होतं. ते त्यांनी आता मी नाही वाचलं, नशीब, नाहीतर मुंबईची वाट कधीच लागली असती. पण ह्या ठेवी की प्रभाव झाला असता त्या काही नाही, नशीब माझ्यावर नाही झाला. म्हणून 92,000 कोटीपर्यंतच्या ठेवी करून दाखवल्या आणि त्या ठेवीतनं कोस्टल रोड करून दाखवला. या ठेवीतनं तुम्ही विचार करा, जो व्याजाचे पैसे मिळतात त्यातनं मुंबई महापालिकेचा बराच कारभार चालतो. या ठेवीतनं लॉंग टर्म प्रोजेक्ट जे पुढच्या 5, 50, 100 वर्षासाठी मुंबईकरांना वापरता येतील असे प्रोजेक्ट केले जातात आणि पैशाची आवक आणि जावक ह्याचं ताळतंत्र ठेवून या ठेवी वापराव्या लागतात. या 92,000 कोटीच्या ठेवी आणि 70,000 कोटीपर्यंत 22,000 कोटी खाल्लेच. त्याच्यासमोर 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. हे देणं कसं फेडणार? कारण ह्यांचं काळ आता संपत आला. हे जातील एकतर दिल्लीत किंवा नागपूरला, दुसरे आहेत मंत्री ते 5 स्टार शेतात जातील, तिसरे काका मला वाचव म्हणून बारामतीला जातील. मुंबई लुटलेली असेल, मुंबईकर काय करणार? बरं, मुंबई करांसाठी तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर पुढे जाताय. कचऱ्यासाठी कर लावतायत, अदानी कर. मग हे यांचं अर्थनियोजन.